नमस्कार, मी अर्चना. आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्यातील चमचमीत आणि झणझणीत मटण. त्यासाठी 1 किलो मटण घेतलं. मटण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ टाकून मिक्स करून 15 मिनिटे मॅरिनेट होऊन द्यायचं. काळ्या मसाल्यातील मटण बनवायचं आहे तर त्यासाठी कांदे ठेचून घ्यायचे आणि भाजायला टाकायचे. 2 लसूण कांडे घेतले, 3 कांदे घेतले, अद्रक घेतलं आणि खोबरं टाकून कमी गॅसवरती भाजून घ्यायचं. हे सर्व भाजून झालं तर गॅस बंद करायचा आणि तव्यावरती कांदा असा कुस्करून टाकायचा. लसूण कांद्या ज्या भाजून घेतल्या त्याच्या पाकळ्या करून टाकायच्या. अद्रकचे बारीक काप करून घ्यायचे आणि खोबऱ्याचे सुद्धा बारीक बारीक काप करून तेल टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. हे सर्व व्यवस्थित भाजून झालं तर ते काढून घ्यायचं. त्यानंतर 5 ते 6 काळी मिरी, 4 लवंग आणि छोटासा दालचिनीचा तुकडा टाकायचा. 1 चमचा धणे आणि 1 चमचा खसखस टाकायची. हलकसं भाजून घ्यायचं. थोडंसं भाजलं की त्यानंतर थोडं तेल टाकायचं आणि परत व्यवस्थित भाजून घ्यायचं. मिरे, लवंग, दालचिनी, धणे आणि खसखस हे सर्व भाजून झालं तर मिक्सरला बारीक करून घ्यायचं थोडंसं. परत त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक पेस्ट करून घ्यायची. मसाला सर्व भाजून झाला, बारीक करून झाला. आता फोडणी द्यायला घेऊ. 3 चमचे तेल टाकलं. तेल चांगलं गरम झालं की त्यात लाल मिरच्या टाकायच्या. ह्या घरगुती लाल मिरच्या आहेत. त्यामध्ये बारीक केलेलं वाटण टाकून चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. मसाला व्यवस्थित परतून झाला तर त्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल मिरची आणि 2 चमचे काळा मसाला टाकून थोडीशी हळद टाकायची, मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत हे सुद्धा परतून घ्यायचं. मसाला व्यवस्थित परतून झाला तर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिसळून घ्यायचं. लक्षात घ्या, आपण मटण मॅरिनेट करायला सुद्धा मीठ टाकलं, इतर बेतातच मीठ टाकायचं. मसाला व्यवस्थित मिक्स करून परतून झाला. आता त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि मसाला असं शिजून द्यायचं. तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजून घ्यायचा. मसाला जर व्यवस्थित शिजून घेतला तर तरी येते आणि चविष्ट सुद्धा लागतं मटण. सर्व मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजून घेतला. आता त्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. दोन्ही कामं बरोबर झाले. मटण मॅरिनेट पण झालं आणि मसाला भाजून परतून पण झाला. मटण व्यवस्थित मिक्स करून झालं तर त्यामध्ये आता गरम पाणी टाकायचं. गार पाणी टाकू नका, गार पाण्याने चव बिघडते. तर त्यासाठी गरम पाणीच टाकायचं. पाणी टाकून व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि झाकण लावून 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड होऊन द्यायचा. झाकण काढायचं आणि कोथिंबीर टाकून मिसळून घ्यायचं. मस्त असं चवीचं झणझणीत आणि चमचमीत मटण तयार झालं. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. धन्यवाद.